भटक्यांची पंढरी अशी अहिल्यानगर जिल्ह्यामधील मढीची यात्रा प्रसिद्ध आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा दरवर्षी मार्च महिन्यात भरत असते। मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेत आवर्जून सहभागी होत असतात। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही या यात्रेकडे पाहिलं जातं। पुढच्या महिन्यात या यात्रेला सुरुवात होणार आहे, मात्र ही यात्रा सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। गैर हिंदू व्यावसायिकांना यात्रेमध्ये दुकानं लावून न देण्याचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला। सोबतच मढी देवस्थान आणि कानिफनाथ यात्रेला गैर हिंदू व्यापाऱ्यांना यात्रेमध्ये व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून न देण्याची भूमिका घेतल्याने राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। अकोले, धैकतवाडी, शेकटा, चिंचपूर, इजदे, तिनखडी या गावातील सरपंचांनी या ठरावाला पाठिंबा दर्शवत तहसीलदारांना एक निवेदन दिलं। तर आता दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी मात्र या निर्णयावरून आक्रमक झाली आहे। वंचितने या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी केलेला हा ठराव नेमका काय आहे हे सुरुवातीला आपण समजावून घेऊयात। तर हा ठराव नेमका काय सांगतोय, ग्रामस्थांनी हा ठराव आणि त्यामध्ये काय निर्णय घेतलेले त्यावरती एक नजर टाकूयात। मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत बंदीचा ठराव आहे। यात्रेदरम्यान ग्रामस्थ गादीवर आणि खाटेवर बसणं टाळतात, तर यात्रेदरम्यान मांसाहार न करण्याची ही प्रथा आहे। मुस्लिम व्यावसायिक प्रथा परंपरांचं पालन करत नसल्याचा दावा तिथल्या काही ग्रामस्थांचा आहे। मुस्लिम व्यावसायिक अवैध धंदे करत असल्याचाही आरोप त्यांच्यावरती आहे। तर नियम पाळत नसल्याने यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा निर्णय। तर नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे, ग्रामस्थांचं काय म्हणणं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। मात्र मढीच्या यात्रेला काहीसा राजकीय रंगही आता येऊ लागलेला आहे, कारण ग्रामस्थांनी केलेल्या ठरावाला एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून समर्थन मिळत असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठरावाला विरोध होताना दिसतोय। गावकऱ्यांनी ठराव केलाय की इथे कुठल्याही मुस्लिम समाजाच्या लोकांचं एकाचंही दुकान आम्ही लावून देणार नाही। त्यामुळे तो ठराव जो केलाय त्याचं आम्ही स्वागत करतो। ज्यांनी केलाय त्यांचं अभिनंदन देखील करतो, कारण की जर असे जर प्रकार जर घडायला लागले आणि आपण जर इकडे दुर्लक्ष करायला लागलो तर तुम्हाला सांगतो की हे लोक तिथं त्या मंदिरांवरती फक्त आज दावा केलाय, उद्या तुम्हाला सांगतो त्यांची पूजा अर्चा सुद्धा त्यांच्या प्रकारे ते त्यांच्या धर्माप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी अशाच प्रकारे भूमिका घेणं गरजेचं आहे। त्यांना जर काय कमतरता झाली तर आम्ही सगळे हिंदू म्हणून त्या ठिकाणी जाऊ आणि त्या गोष्टी तिथं त्या अतिक्रमण करण्याचा जो प्रयत्न करतात ते मोडून काढण्याचं काम हे संपूर्ण हिंदू समाज बांधव या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। सर्व धर्म जातीचे लोक इथं भक्तिभावाने येतात। मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। ठराव करताना असं म्हटलं की इथल्या प्रथा आणि परंपरा मुस्लिम समाजाकडनं पाळल्या जात नाहीत म्हणून ही बंदी घालण्यात यावी। हे धांदांत खोटं आहे। मढी देवस्थानच्या तिथं पावित्र्य राखण्याचं काम सर्व ग्रामस्थ सर्व भाविक आजपर्यंत पाळत आलेले आहेत आणि म्हणून कुठंतरी सामाजिक वाद सामाजिक तेढ निर्माण करणं या मागचा हेतू स्पष्ट आहे आणि म्हणून ह्या घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने त्वरित घ्यावी, कारवाई करावी, अन्यथा याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। बरं, ज्या यात्रेकडे आजपर्यंत हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जायचं त्या यात्रेबाबत केलेल्या ठरावावरून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल आता उपस्थित होताना दिसतो आणि त्यामुळे या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सरपंच तसंच कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण आणि काँग्रेसचे पाथर्डीचे तालुका अध्यक्ष नासिर शेखही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात अर्थातच त्या ठिकाणी असलेले कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि जे सरपंच आहेत संजय मरकड, मी आपल्यापासून करेल। संजय मरकडजी, एकतेचं प्रतीक असलेली ही यात्रा आणि त्यावरून आता निर्माण झालेला वाद नेमका काय तिढा आहे, काय तुमचा निर्णय आहे आणि काय ग्रामस्थांचं म्हणणं आहे? संजय मरकड, नमस्कार। नमस्कार। पुढच्या महिन्यामध्ये कानिफनाथांची यात्रा सुरुवात होत आहे। कानिफनाथाची संजीवनी समाधी या ठिकाणी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं
तर या मढी यात्रेमध्ये गेले 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पशुहत्या बंदी केली आहे. पशुहत्या आली म्हणजे दारू आली आणि त्यामुळे हे जे समाज आहे हा दारू पिऊन गडावर येणे, मांसाहार करून गडावर येणे, या यात्रेमध्ये जर आपण सर्वे केला तर जवळजवळ 2000 स्टॉल या ठिकाणी लागलेले असते. बरं. पैकी जवळजवळ 70 ते 80% स्टॉल हे मुस्लिम समाजाचे असतात. आता साधं उदाहरण घ्या, आत्तार समाजाचे स्टॉल या ठिकाणी लागलेले असतात. हं. आत्तार समाज कुंकू लावत नाही, म्हणजे मुस्लिम समाजाचे आहे ते कुंकू लावत नाही, तर आम्ही त्यांच्याकडून कुंकू विकत घ्यायचं का? प्रसादामध्ये कुंकू लावलेली असते, कुठलंही ते पथ्य पाळत नाही. ह्या दुखवट्याचा कालावधी आमच्या कानिफनाथ महाराजांचा असतो. बरं. 1 महिन्याचा कालावधी हा दुखवट्याचा असतो. गावकरी कुठल्याही प्रकारचे आनंदोत्सव या ठिकाणी साजरे करत नाही. हां. उदाहरणार्थ क्वाटवर बसले नाही, गादीवर बसले नाही, पलंगावर बसले नाही, दाढी कटिंग करत नाही. काही आमचे आजही गावकरी पायात चप्पल महिनाभर घालत नाहीत. आणि लग्न कार्य नाही, शेतीचे कामं सर्व बंद असतात. आम्ही त्यामध्ये झोकून दिलेलं असतं. आणि मग अशा ठिकाणी आता परवाचा जर किस्सा जर घेतला तर इथं 3 पत्ते, सुरट, ते चक्री, भिंगरी हे कोण लावतं? आता नाशिर भाई मागाशी बोल. संजय मरकडजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, मात्र नेमकं वादाला तोंड कुठे फुटलं तर दुसरीकडे वंचितनं केलेली तक्रार. वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, मी आपल्याकडे येईल. काय आपल्या पक्षाचं नेमकं म्हणणं आहे? आजपर्यंत एकतेचं प्रतीक असलेलं हेच गाव मात्र वेगळ्या मुद्द्यावरून आपल्याला चर्चेला घ्यावं लागतंय, याचं दुर्दैव वाटतं का? किसन चव्हाणजी. हा नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे श्री क्षेत्र मढी हे देशामध्ये नावाजलेलं तीर्थक्षेत्र आहे हां. आणि त्याला भटक्याची पंढरी असं म्हटलं जाते. म्हणजे देशभरातले जे भटकीविमुक्त समाजातले लोक आहे वर्षभर भटकंती करतात आणि 1 महिनाभर मढीला येत असतात. जसे भटकीविमुक्त येतात तसेच मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, इतरही समाजातले, बहुजन समाजातले सगळे नाथ भक्त मढीला येत असतात. खरं म्हणजे आता याच्या अगोदर तिथले सरपंच संजय मरकडजी जे बोलले की तिथे मुस्लिम समाजाचे स्टॉल असतात, ते दारू पितात, दारू विकतात, जुगार अड्डे चालवतात. मला असं वाटतं की एका घटनात्मक पदावरती बसलेले मरकड हे सरपंच आहेत आणि त्यांनी या पद्धतीनं दादांत खोटी माहिती, खरं म्हणजे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी त्यांच्या विचाराने ते काम करतात. संघाचा अजेंडा ते या ठिकाणी पुढे नेण्याचं काम करतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की तिथं जो मुस्लिम समाज आहे त्याच्यावरती जे तुम्ही आरोप करतायत, यात्रा कोणती असू द्या त्याला नियम असले पाहिजे, त्याला आचारसंहिता असली पाहिजे आणि त्याच्यासाठी जर अवैध धंदे होत असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे फौजदारी स्वरूपाचे कायदे आहेत ना, त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे. आपणच कायद्याचे रक्षक आहोत अशा पद्धतीनं जर आपण पुढे येणार असू आणि एका समूहाच्या विरोधामध्ये जर आपण रान पेटवणार असू, धार्मिक दिवस बिघडवणार असू, तर मला असं वाटतं की 26 जानेवारी 1950 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलेलं आहे. आता सध्याला मनुस्मृती नाहीये. मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे राज्यकारभार चालत नाही, देश चालत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार देश चालतो आणि भारतीय राज्यघटनेला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत, त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो आपण, ते दिलेले आहेत. तो कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, कुठल्याही लिंगाचा असू द्या, आपल्याला भेदाभेद करता येत नाही. व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळं ते जर तिथं आता मी तर अनेक वर्षापासून 40-45 वर्ष झालं मी तिथे जातोय. मी देखील नाथ भक्तच आहे. एका समाजातलं कुणी मुस्लिम समाजातलं उठून कुणीतरी अवैध धंदे करतोय ना बाकीचे कुणी करत नाही, बाकीचे कुणी धुतल्या तांदळाचे आहेत असं नाहीये. यात्रा आहे आणि तिथे जर अवैध धंदे चालत असतील तर निश्चितच पोलीस यंत्रणा तिथे असते. आपण पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण एका धर्माला टार्गेट करणं मला असं वाटतं की नाथांच्या विचाराशी देखील द्रोह केल्यासारखं आहे. आणि बरोबर आहे, एका धर्माला त्या ठिकाणी टार्गेट केलं जातंय असं जरी आपण म्हणत असलात किसन चव्हाणजी, तरी यावेळेला काँग्रेसचे पाथर्डीचे तालुकाध्यक्ष नासिर शेखही आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. नासिर शेख, कुठलीही यात्रा किंवा जत्रा ही तिथल्या गावकऱ्याच्या मनामध्ये असते. प्रत्येकाला वाटतं की आपण यात्रेत जत्रेत जावं. कधी आजपर्यंत जाती धर्म त्याच्या पलीकडे या यात्रा पाहिल्या जात होत्या. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादा ठराव समोर येतो त्यावेळेला काँग्रेसला काय वाटतं? नासिर शेख, तुम्हाला एखाद्या समूहाचं त्या ठिकाणी आपण नेतृत्व करत असताना काय वाटतं? जो घेतलेला निर्णय त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता?
नमस्कार. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे पाहणारे सर्व दर्शक आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व रहिवासी सर्वांना इथे नमस्कार म्हणतो. सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचारला, परवा दिवशी जो या सरपंच साहेबांनी जो ठराव केला मढी येथे, मढी ही आपल्या संपूर्ण देशाचं एक फार मोठं तीर्थक्षेत्र, नावाजलेलं तीर्थक्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. फार मोठी जत्रा आणि यात्रा तिथे करते. वास्तविक पाहता हा जो ठराव त्यांनी संविधानाचा भंग करून घटनाबाह्य रीतीने हा ठराव केला. सर्वप्रथम मी या ठरावाचा निषेध व्यक्त करतो. आणि ज्यावेळेस त्यांनी हा ठराव केला आणि तो आपल्या सर्वांसमोर आला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला फार मोठा धक्का बसला. हा धक्का केवळ सर्वसामान्य जनतेला नाही, तर हा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेला बसलेला फार मोठा धक्का आहे असं मी मानतो. आणि हा संविधानाच्या विरुद्ध आहे हा ठराव असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मात्र याचं समर्थन करताना आपल्याला दिसून आलेले होते. संग्राम जगतापजी मात्र दोन राष्ट्रवादींच्या दोन वेगवेगळ्या भूमिका या यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतात आणि घेतलेल्या निर्णयाचं समर्थन की मग त्याला विरोध. संग्राम जगतापजी, या आपण जर पाहिलं तर मढी देवस्थानच्या बाबतीमध्ये समर्थन करण्याचं कारण असं की त्याच्यावरती आपल्याला काही वक्फ बोर्डामध्ये दावा केला गेला की हे मंदिर जे आहे ते आमचं आहे, कुठेतरी असा दावा करण्यात आला. आणि त्या जर दावा जर मागे घेतला तर ते गावकरी शांत बसतील. गावकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचं काही दुमत असण्याचं कारण नाही. पण अशा जर घटना घडत असतील त्या कुठल्याही प्रकारे कुठल्याही गावकरी याचं समर्थन करू नये. जो गावकरी निर्णय घेतला निश्चित त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. संग्रामजी, वक्फ बोर्डाकडे नेमकं कोण गेलेलं होतं, कुणी या संदर्भातला दावा केलेला होता आणि मग तथ्य काय? वक्फ बोर्डाकडे कोण जातं हे काय मी काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. ते कोण लोक जातात, कशा करता जातात हे काही इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेले असं नाही. ते महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये चालू आहे. त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला हे आवाज उठवणं आणि याच्यावरती गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला तर तशा भूमिका आता प्रत्येक गावोगावी घ्याव्या लागतील. जर ह्या लोकांनी अशा प्रकारे जर निर्णय घेत असतील तर त्याला गावकऱ्याला दुसरा मार्ग राहिलेला नाही. याच्या अगोदर असं घडत नव्हतं. पण आता एवढ्या हजारो वर्षाची असणारी परंपरा या मढी देवस्थानला आहे आणि कुठेतरी कोणतरी चार लोक उठत असतील आणि कुठेतरी काहीच कागद घेऊन जात असतील वक्फ बोर्डाकडे, तर हे काय कुणी कुठलाही महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस किंवा भारतातला माणूस कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांचा संताप हा त्याच्यावरूनच आलेला आहे. बरोबर आहे. नासिर शेख यांना मला पुढचा प्रश्न करायचा. नासिरजी, जसा आता मगाशी उल्लेख केला संग्राम जगताप यांनी देखील, अतिशय गंभीर स्वरूपाचा हा खरं तर मुद्दा आहे. दुसरीकडे आपल्याला वाटतं की यात्रा आणि जत्रा म्हटली तर आपल्या पोटा पाण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी छोटी मोठी दुकानं लावून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोक येत असतात. कधीच यापूर्वी अशा प्रकारचे उल्लेख झालेले नव्हते. मात्र आता होणारा उल्लेख आणि वक्फ बोर्डाचा निघालेला विषय. नासिर शेख, वक्फ बोर्डाचा जो विषय आहे, हे जे देवस्थान आणि दर्गा हा जो विषय आहे, ही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. यामध्ये न्यायालयामध्ये वक्फ बोर्डामध्ये अनेक वर्षापासून वाद आहे. वास्तविक पाहता मागच्या वर्षी यात्रा झाली, त्याच्या मागच्या वर्षी यात्रा झाली, त्यावेळेस मुस्लिम व्यापाऱ्यांना प्रवेश बंदी हा विषय कधी नाही. नासिरजी, आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. नासिरजी आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले जातीलच. किसन चव्हाणांना मला विचारायचं आहे की किसन चव्हाण, पोटापाण्याकडे पाहावं, त्या यात्रेकडे पाहावं की मग घेतलेल्या निर्णयाकडे पाहावं? किसन चव्हाण, की हा जो घेतलेला ठराव आहे हा ठराव गावकऱ्यांचा नाहीच आहे. बरं, आज 90% गावकरी मुस्लिम समाजाच्या सोबत आहेत. म्हणजे घरकुलांची यादी वाचन करा असं स्पीकरवरती बोललं जातं, त्याच्यासाठी काही लोक जमतात आणि त्याच्यावरती चर्चा केली जाते. आणि सरपंच आणि 5-6 लोकांनी जाऊन तो जो काय पूर्वीचा ठराव म्हणजे अंधारात जाऊन जो केलेला आहे तो त्याला जोडून देतात. आज 90% गावकरी मुस्लिम समाजाच्या सोबत आहेत. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या ऐन यात्रेच्या तोंडावरती अशा किसन चव्हाणजी, हा मुद्दा ग्रामस्थांच्या पातळीवरती आहे केवळ की आता राजकीय विषय होऊ पाहतोय? नाही, मुळातच असं आहे की विद्यमान जे आता सरपंच आलेले आहेत हे संघीय विचाराचे आहेत. 2 वर्षापूर्वी देखील त्यांनी तिथे शेकडो वर्षाची जी परंपरा आहे, तिथं देशभरातनं भटकीविमुक्त लोक येत होते, श्रद्धा आहे आणि म्हणून ते तिथे त्यांचं नैवेद्य दाखवणं ते करत होते. प्रबोधनात्मक पशुहत्या बंद होईल ना. तुम्ही जबरदस्ती करून दादागिरी करून नाही करता येणार तुम्हाला.
त्यावेळी देखील त्यांनी असंच वातावरण तयार केलं होतं. आता देखील तुमच्या यात्रेच्या तोंडावरती एक धार्मिक द्वेष पसरवायचा, हे देखील मला वाटतं. बरं, की तुम्ही हा गंभीर जाणीवपूर्वक आरोप आणलेला करताय अजेंडा आहे. संजय मरकड यांच्यावरती. संजय मरकडजी घेतलेला निर्णय आणि त्याची कारणं आणि त्याची सध्या सुरू असलेली चर्चा आणि त्याची पार्श्वभूमी जरा सांगाल का संजय मरकड? आता जो किसनजी बोलले की नैवेद्य बंद केला, पण त्यांनी हे सांगितलं नैवेद्य कशाचा. या ठिकाणी पशु हत्या सर्रासपणे केली जात होती, बरं. त्याला आम्ही विरोध केला, जे की पशु हत्यानाथांना मान्य नाही. दुसरी गोष्ट, कानिपनाथ देवस्थानची जवळजवळ 8,000 एकर जमीन या महाराष्ट्रामध्ये आहे. पैकी 1500 ते 2000 एकर हे वक्फच्या ताब्यात आहे, मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे. आज सुद्धा आमच्या मडी गावामध्ये 7 बाऱ्याचा जर उतारा पाहिला तर कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट नाव येतंय, वहिवाटदार कानिपनाथ आहे आणि जवळजवळ 90 एकर जमीन मुस्लिम समाज वापरतोय. आणि जमिनी आमच्या खायच्या, देवाच्या पायरीपाशी स्टॉल आमचेच लावायचे आणि भाविक आल्यानंतर त्यांनाही लुटायचं. हा प्रकार आम्ही किती दिवस सहन करायचा. हा काही एकदाच ग्रामसभा लावली आणि त्याच्यात हा निर्णय झालेला नाही. हे अनेक वर्षाची खतखत असेल. लव जिहाद सारखे प्रमाण या गावामध्ये वाढलेले आहे. ते कोण करतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. यामध्ये तुमचा वक्फ बोर्ड आणि त्या इनामाच्या जमिनीचा हा स्वतंत्र विषय आहे सरपंच. तुम्ही तो न्यायालयीन बाब झालेली, आता जसं नाशिरबाईंनी सांगितलं, ती न्यायालयात लढाई चालेल ना, ते मेरिटवर होईल न्यायालयामध्ये. पण अचानक कुठून तुम्ही एखाद्या समूहाला टार्गेट करणार आणि दादागिरीने सांगणार की आम्ही तुम्हाला इथं दुकानं लावू देणार नाही, तुम्हाला येऊ देणार नाही, तुम्हाला व्यापार करू देणार नाही, ही दादागिरी नाही का? हे संविधान विरोधी नाही का? बरं, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापही यावरती बोलू इच्छित आहे. मात्र संग्रामजी, दादा जे आहेत म्हणजे अजित दादा जे आहेत ते एका वेळेला एक वेगळी भूमिका मांडताना दिसतात. पक्षाची मढी यात्रेसंदर्भातली भूमिका वेगळी पाहायला मिळून येते. काय कारण आहे यामागचं? नाही, आम्ही दादांनाही भेटू, दादांना या सविस्तर या संबंधित घटनाची माहिती देऊ. त्याच्यामध्ये शेवटी वरिष्ठ पातळीवरती जोपर्यंत आपण सांगत नाही की काय असा विषय, त्यांना विचारणं माहिती आहे. जोपर्यंत आम्हालाही माहिती नसतं तोपर्यंत आमच्यापर्यंत माहिती येत नाही. पण आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विषय आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधलं हजारो वर्ष इतिहास आहे. वक्फ बोर्ड आलं कुठून, हा फार मोठा संशोधनाचा भाग आहे की वक्फ बोर्डात जायचं कारण काय. आणि मग वक्फ बोर्डात जर गेले, त्यांनी जर देवस्थानवर दावा केलेला आहे, आता हे बाकीचे लोक म्हणतात की जो निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील. मुळात जाणंच हे आम्हाला मान्य नाहीये. त्यांनी जायचंच काही कारण नव्हतं. याला हजारो वर्षात जर धर्माचा इतिहास आहे, चैतन्य कानिफनाथ महाराजांचा इतिहास आहे, नवनाथांचं ठाणं आहे, आणि एवढा सगळा इतिहास असताना कशी काय हिंमत होती कोणाची त्या वक्फ बोर्डामध्ये जायची. म्हणजे काळांतराने इथं वेगळं काय चित्र उभं राहायला पाहायला मिळत. म्हणजे भविष्यामध्ये इथं यात्रा भरणारच नाही, इथं काहीतरी वेगळ्या प्रकारचा उरूस पाहायला मिळेल आणि त्याच्यातनं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वेगळी जेवण आपल्याला जेवणावेळाची होत असताना पाहायला मिळतील. त्यामुळं वरिष्ठ पातळी तुम्ही जो दादांचा विषय घेतला, आदरणीय दादा हे राज्याचं नेतृत्व आहे, राज्यामध्ये एक जबाबदार पदावर, त्यांच्यावर आम्ही सगळ्या माहिती देऊ. असं जर लोक वागत असतील, गाव पातळीवरती याच्या वेगळा संघर्ष असतो. आणि इतक्या वर्ष लोकांनी तुम्ही सांगता की मरकड साहेब का नाही बोलले, 2 वर्ष का नाही बोलले. अहो, त्यांना वाटलं आज दुरुस्त होईल, उद्या दुरुस्त होईल. शेवटी गावकऱ्यांना वाटतं गावामध्ये शांतता नांदावी. पण जर एकतर्फीच त्यांचा जर गावकऱ्यांचा विषय असेल, मरकड साहेब जर किंवा त्यांचे सगळे लोक असतील, एकतर्फी किती दिवस शांत बसणार आहेत, हे असं चालणार नाही. हे चुकीचं आहे. त्यांनी वक्फ बोर्डाचा निर्णय घेतला, आम्ही गावात जाऊ, गावकऱ्यांना विनंती करू की तुम्ही इथून पुढे असं वागू नका. पण जर वक्फ बोर्डामध्ये कुणी जात असेल तर गावकऱ्यांचं निश्चित आम्ही समर्थन करू. आणि आज याचे सांगतायत की वक्फ बोर्डात जो निर्णय होईल, मुळात वक्फ बोर्डात जायचं काही कारण पण नाही. याला इतिहास कोणाचा आहे, नाथांचा आहे. त्यामुळे वक्फ बोर्ड हा विषयच आम्हाला मान्य नाही की यांनी जायलाच नको होतं. बरोबर आहे संग्रामजी, आपल्याला म्हणणं आहे की वक्फ बोर्डाचा विषयच निघायला नको होता. मरकड यांना मला विचारायचं आहे जाता जाता, यापुढेही आपण आपल्या निर्णयावरती ठाम आहात का? आणि या निर्णयाच्या बाजूनं जसं आता मगाशी उल्लेख केला होता किसन चव्हाण यांनी की 90% जनता ही मात्र या मुद्द्याच्या किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे. बिलकुल नाही. थोडंफार विरोध असतो मुस्लिम समाजाचा. बाकी सर्व समाज हा या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एवढंच काय, पण आजूबाजूचे 10-15 गावांनी सुद्धा त्या या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे. एवढंच काय, आता अजूनही काही मंदिरं त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत की आमच्या गावामध्येही मढीप्रमाणे मुस्लिम समाजाचे दुकान आम्ही या ठिकाणी लावू देणार नाही. तर तुम्ही थोडे दिवस वाट पहा. मच्छिंद्रनाथ असेल, मोठा देवी असेल, पैठण असेल, या ठिकाणी यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया जवळपास चालू झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की ह्या समाजाने आमचे जे
नात आहेत, नातांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावरती हक्क कोणावर आहे? आम्ही बी तुम्हाला त्रास देणार नाही. आम्हाला काय त्रास द्यायची हौस आहे का? तुम्ही आम्हाला त्रास देताय म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. बरोबर आहे, आपली भूमिका निश्चितच लक्षात आली. धन्यवाद. मात्र संजय मरकडजी, संग्राम जगतापजी आणि त्याचबरोबर किसन चव्हाण आणि नासिर शेख, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.